हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी. नमस्कार, मी कृषी सहाय्यक येसनकर. आज आपण आलेलो आहे श्री कैलास भाऊ ढेकळे यांच्या. हे याची उगवण शक्ती बियाण्याची किती आहे हे पाहण्यासाठी. आणि मी माझं हे सोयाबीन यावर्षी घरीच मी पेरणार आहे. वाई माझी शेती आहे. मी यावर्षी घरी घरचं सोयाबीन करिश्मा ह्या जातीचं लावणार आहे. हो, माझ्या गेल्या वर्षी शेतात पेरलेलं सोयाबीन व्हेरायटी याची करिश्मा. तर बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करण्यासाठी आपल्याला लागणारे हे सोयाबीन लागणार आहे. एक गोणपाट तो आपण ओला करून घेतलेला आहे. आणि जशी आपण रांगोळी टाकतो 10 बाय 10ची त्या पद्धतीनं आपल्याला गोणपाटावर हे 10 ते 10 अशी रांगोळी टाकल्याने बियाणे पसरवून घ्यायची. तर ही आपण अशी 10-10ची रांग करून 100 बिया टाकलेल्या आहे. तर आपण आता ही 10 ते 10 अशा 100 बिया पसरवलेल्या आहेत. हे या गोणपाटावर या बिया पसरवल्यानंतर आपल्याला 3 दिवस आपल्याला असं पाणी टाकायचं आहे. यावर आता 2 ते 3 दिवस आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला त्या बियाण्याला किती कोंब आलेले आहे हे मोजून घ्यायचे. आपल्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे हे त्या बियाण्यावरून आपण ठरवतो. जसं की 75 बियाण्याला जर कोंब आले असेल आणि ते जर निरोगी कोंब असेल तर आपल्या बियाण्याची उगवण क्षमता ही 75% आहे. आणि आपल्याला जर बियाण्याची उगवण क्षमता 75% पेक्षा कमी येत असेल तर काय करावे? असे वाढवत जायचे आहे. 70%, 5%, 65%, 10%. त्यापेक्षा कमी येत असेल तर आणखी 15%. त्यापेक्षाही कमी येत असेल तर 20%. असं आपल्याला वाढीव बियाणं पेरायचं आहे. तर ही आपली झाली बियाणे उगवण क्षमता किती येते यावर ते किती वाढीव बियाणं पेरायचं आहे, किती टक्के पेरायचं आहे ते एकरी लागणाऱ्या बियाण्यापेक्षा. मॅम, आणखी कोणत्या पद्धतीने आपण बियाणे उगवण क्षमता तपासणी आणखी करू 3 शकतो? पद्धती आहे. जसं की आपला जो पेपर येतो न्यूजपेपर त्यावर पण आपण या पद्धतीने 100 बिया पसरवून बियाण्याची उगवण क्षमता ही तपासणी करू शकतो. त्यानंतर कुंडी पद्धत आहे. कुंडी पद्धतीमध्ये आपण ज्या बिया असतात त्या कुंडीमध्ये टाकून आपण त्याची उगवण क्षमता तपासणी करू शकतो. आणि चौथी आपली जमिनीमध्ये डायरेक्ट जमिनीमध्ये 100 बिया टाकून त्याला किती कोंब येतात असं ती एक पद्धत आहे. आणि या सगळ्या पद्धती जर करणं शक्य झाले नाही आणि वेळेवर तुम्ही बियाणं आणलं तर काय करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर काहीच नाही, मुठभर बियाणं त्या थैलीतली घ्यायचं आणि त्या याच्यामध्ये 100 बिया पाण्यामध्ये सोडायच्या. जेवढ्या दाण्यांना वळे येतील, ज्या दाण्यांना वळे येतील ना ते दाणे आपले मोजायचे.